नमस्कार मंडळी, राम राम. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कशा आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आता हिवाळा चालू झालेला आहे. याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवला होता मी केसांच्या ग्रोथवरती, किंवा हिवाळ्यामध्ये केस ड्राय वगैरे होत आहेत त्याच्यावरती. आता अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवीन घेऊन आलेली आहे. तर आता सध्याला ट्रेंडिंग किंवा व्हायरलमध्ये जो केसांचा हेअर मास्क आहे, तर तो जवस ज्याला म्हणतात, किंवा त्याला फ्लॅक्सीड्स असेही म्हणतात. तर इंग्लिशमध्ये फ्लॅक्सीड म्हणतात आणि हिंदीमध्ये कलंजी मास्क असं म्हणतात. तर तो मास्क खरंच वर्क करतो का, तर त्याचा आपण छान असा रिव्ह्यू घेणार आहेत. तर जवस हेअर मास्क असं आपण मराठीमध्ये म्हणूया, किंवा फ्लॅक्सीड सीडपासून जे मास्क बनवले जात आहेत केसांसाठी, तर त्याचेही व्हिडिओ खूप यूट्यूबवरती जात आहेत व्हायरल. तर मी म्हणलं चला आपण पण एक रिव्ह्यू घेऊन बघूया. तर आता सध्याला तर मास्क नाही मी अप्लाय केला, तर केस त्या दिवशी आपण तो व्हिडिओ बनवला, तर त्याच्यामुळे तर अजून छानपैकी जे आपण हेअर ग्रोथचं टॉनिक बनवलं, तर त्याच्यामुळे तर केस जशाला आहेत तसेच आहेत. पण आता जो मास्क बनवणार आहे त्याच्याने आपले केस म्हणजे शायनिंग येते का किंवा मऊसूद होतात का हे बघणार आहोत. तर चला तर मग डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी पाणी गरम करायला घ्यायचं आहे. मी एक तांब्यावर पाणी घेतलं होतं. तुमच्या केसांची लेंथ कशी आहे त्यानुसार तुम्ही घ्या, कारण जेवढं तुम्ही पाणी घेतात तेवढ्या प्रमाणामध्ये हे जेल तयार होतं. तर माझ्या केसांची लेंथ ही मीडियम आहे, म्हणून मी तांब्याभरच पाणी घेतलेलं आहे. आणि आता हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर तुम्ही एखाद्या जर्मनच्या कढईमध्ये सुद्धा पाणी घेऊ शकता, किंवा स्टीलचं असं कुठलं पातेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. आणि बघा असं पाणी छान असं उकळू द्यायचं आहे. पाणी उकळल्याच्या नंतर ना ह्याच्यामध्ये आलसी किंवा आपले जवस किंवा फ्लॅक्सीड टाकून घ्यायचे आहेत, आणि त्याला थोड्या वेळच असं ठेवायचं आहे जोपर्यंत ते जवस शिजत नाही. आणि शिजतात पण ते असे काय म्हणतायत, एकदम भाताचे कणी वगैरे सारखे तसे शिजत नाहीत. थोड्या वेळाने बघितलं तर आपल्याला ह्याच्यात असं एक जेल सारखा पदार्थ तयार व्हायलेला दिसतो. आणि हो, ही रेमेडी 100% खरी आहे बरं का. जवस ज्यावेळेस पाण्यात घालतो तेव्हा त्याच्यापासून एक जेलसारखा पदार्थ बाहेर म्हणजे येतोच, तो निर्माण होतो त्या पाण्यामध्ये. तर बघू शकतात आपला साखरेचा पाक कसा असतो तसा हा पदार्थ तयार झालेला आहे, बघू शकतात. थोड्या वेळ शिजू दिल्याच्या नंतर ना एका चाळणीमध्ये हे सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, पटकून गाळून घ्या, नाहीतर हे खूप घट्ट व्हायला लागतं. प्रकारचं जेलच तयार होतं. जेवढ्या लवकर होईल त्या गरम आहे, पण गरम असतानाच त्याला पटकून गाळून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी 2 मिनटामध्ये जे जवस आहे ते एकमेकांना पकडायला लागलेले आहेत आणि एकदम घट्ट होतं. आणि माझ्या हातून पडली चाळणी, कारण हे जे बनलेलं आहे जेल ते एवढं चिकट आणि एवढं हातातून निष्ठत होतं ना माझ्या. मी कसं बसं करून त्याच्यातून सगळं जेल वेगळं केलं, पण त्याच्यामध्ये थोडे फार प्रमाणात जवस आले. पण ठीक आहे, चला केसांमध्ये काही चिटकूनच राहणार नाही, ते धुतल्याच्या नंतर जाणार आहे. तर त्यानंतर ना मी 2 पद्धतीनं इकडे तुम्हाला सांगणार आहे केसांमध्ये कसं अप्लाय करायचं आहे. अशा ज्या बॉटल्स येतात ज्याला समोर असं कंगव्यासारखं असतं, अशा ह्या बॉटल ऑनलाईन खूप साऱ्या मिळत आहेत. तर तशा बॉटल घेऊ शकता तुम्ही, नाहीतर तुम्ही सरळ हाताने सुद्धा अप्लाय करू शकता. मी तुम्हाला दाखवत होते फक्त की बॉटलनं पण इझी जातं, पण जरा हे भरण्याकरता खूप अवघड आहे बॉटल्समध्ये. तर मी रेफर करेल की तुम्ही हातानेच लावा, पण खूप मेसी आहे हे सगळं करणं. जिथं तुम्हाला म्हणजे अंगणात किंवा बाथरूममध्ये हे लावा. असं घरामध्ये जर बेडरूममध्ये वगैरे बसून लावत असाल, हॉलमध्ये जर बसून लावत तर अजिबात लावू नका, कारण हे एवढं चिकट असतं, सगळं फडशीवर वगैरे चिटकून बसेल. मी रेफर करेल अंगणात किंवा बाथरूममध्ये लावा, जेणेकरून पटकून पाणी टाकून तुम्हाला ते साफ करता येईल. थोडंसं मेसी आहे, पण 100% रिझल्ट आहेत त्याचे.
तर आता बघा तुम्ही बघू शकता मी इकडं हातानेच अप्लाय करते, बॉटलचा उपयोग न करता. तर संपूर्ण केसांच्या खालच्या शेंड्यांना वगैरे सगळीकडे व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं की केस हे खराब झालेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लावू शकता. आता इकडे सोहम मला मदत करत होता. त्यानंतर मी अख्खे केसच त्या जेलच्या डब्यामध्ये म्हणजे बुडवून घेतले, कारण ते सारखं खाली सांडत होतं. मी म्हणलं त्यापेक्षा डायरेक्ट त्याच्यातच केस बुडवलेले बरे, कारण ते एवढं चिकट होतं, एखादे पाय जर पडला तर घसरेल. पण केसांवर 100% रिझल्ट आहे. तो रिझल्ट कसा आहे काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. पण शक्य होईल तेवढ्या केसांना लावायचा प्रयत्न करा. केस मऊसूद मुलायम होतात आणि त्याच प्रकारे केसांना ना शायनिंग पण भरपूर येते. थोडीशी किचकट प्रक्रिया आहे, थोडासा वेळ लागतो लावायला, पण आहे रिझल्ट 100% आहे. थोडासा वेळ लागेल लावायला, पण व्यवस्थित आहे. केस मऊसूद झालेले आहेत माझे, मुलायम झालेले आहेत आणि केसांना वेगळी शायनिंग येते. तर इकडं आमची आता कॉमेडी चालू झाली ती. तर सोहम खूप हसत होता आणि असा चमच्याने मला देत होता लावायला, तर त्याला खूप हसायला येत होतं. तर अशा प्रकारे त्यासाठी म्हणते मी की असं अंगणात किंवा बाथरूममध्ये लावा, जेणेकरून सगळं घर तुमचं घाण नाही होणार आहे. तर त्यानंतर बघू शकता तुम्ही फरशीवर किती खाली पडलेलं होतं. आता अंगणात असल्यामुळे मी धुवू शकेल. तर 4:15ला लावलं, तर मी 4:30 पावणे 5 वाजता वॉश करणार होते, कारण हे कडक व्हायला लागलेलं. आता तुम्ही बघू शकता पिनसुद्धा माझ्या हातातून निसटली. ते हे एवढं चिकट मिश्रण आहे आणि नंतर बघा असे केस एकामेकांना चिटकतात. आणि हे जेव्हा वॉश करतात इथं कुठल्याही शॅम्पूचा उपयोग करायचा नाही आहे, विदाऊट शॅम्पूचं धुवायचं आहे, नाहीतर लावलेलं तुमचं सगळी मेहनत शॅम्पूबरोबर निघून जाणार आहे. त्याकरता शॅम्पू वापरू नका, लगेच निघतं असं. चिकट आहे म्हणून केसांना चिटकून राहिलं असं काहीच नाही होते, लगेच निघून जात होतं. बघू शकता तुम्ही, मला अगदी 5 मिनिटात निघून गेलं. आणि केस धुतानाच तुम्हाला माझ्या केसांची शायनिंग दिसत असेल, किती मऊ मुलायम झालेले आहेत आणि किती छान दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. तर खूप छान झालते केस, एकदम हातामध्ये असं मऊसूद लागत होते, मुलायम लागत होते. आणि आता केस व्यवस्थित सुकवून घ्या. असं कॉटनच्या टॉवेलचा उपयोग करा किंवा तुम्ही ज्याच्याने कम्फर्टेबल असाल ते. आणि आता रिझल्ट बघा. तर बघू शकता तुम्ही रिझल्ट किती छान आलेला आहे. केस माझे खूप छान झालेले आहेत, चमकतात पण आहेत आणि एकदम हाताला काय म्हणतात एकदम मुलायम लागत आहेत, शायनिंग झालेली आहे केसांना आणि खूप छान रिझल्ट मिळालेला आहे. म्हणजे जो व्हायरल मास्क चालू आहे आलसी किंवा फ्लॅक्सीड, खरं तर हा आला आहे कोरियामधून, पण आपण इंडियन पण कुठे मागे नाहीत, आपण पण ट्राय केला. तर हो आहे त्याचे 100% आणि छान रिझल्ट आहेत. केस खूप छान झाले. कधी तुम्हाला फंक्शनला जायचं आहे आणि तुम्ही पार्लरमध्ये जाऊन स्पा करू शकत नाही किंवा इतर कुठल्या ट्रीटमेंट करू शकत नाहीत, तर तुम्ही घरच्या घरी हे असं करू शकतात. खूप छान लुक येतं आणि खरंच खूप 100% छान केस झालते माझे. एक केस वेगळा झालता, मऊ मुलायम झालते. तर रेमेडीचा रिव्ह्यू जो आहे तो 100% आहे. खूप छान हेअर होतात, खूप छान केस होतात. तुम्ही पाहू शकता छान अशी शायनिंग आलेली आहे केसांमध्ये. म्हणजे जे मास्क व्हायरल चाललेलं आहे, जवसाचा मास्क किंवा फ्लॅक्सीड मास्क किंवा आलसिका मास्क असंही म्हणतात, तर ते 100% खरं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला माझे असे नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.